नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय विसरू नको तू मला या मालिकेचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इकडे सूर्या म्हणतोय, "आय लव्ह यू डॉक्टर मॅडम" असं म्हणून जोरात ओरडतोय तो आणि इकडे वैदेही हसताना दिसते आपल्याला. पण प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं? हे खरं असेल का? कारण इकडे द्या ना रिप्लाय असं म्हणून सूर्या म्हणतो, तर वैदेही ते म्हणते, "आय लव्ह यू टू" असं म्हणून. तर इकडे सूर्या तिच्या नजरेमध्ये हरवलाय. पण प्रेक्षकांनो, वेट, वेट, वेट. आता बघा, सूर्या दादा अशी हाक मारलेली आपल्याला ऐकायला येते आणि मग इकडे सूर्या शॉक होऊन बघतो. तर इकडे "सूर्या दादा, तू मला असं का म्हणतोयस?" असा प्रश्न विचारतीये आणि मग सूर्या जरासा की नाही एकदम तिच्याकडे बघतो आणि मग ती मुलगी म्हणते, "काय रे? माझा आईस्क्रीम खा." तर लगेच त्याचा मित्र सूर्याचा म्हणतो, "गो पोरा, तुका दम्याचा त्रास असा ना?" तर ती हो म्हणते. "मग आईस्क्रीम कसला खातास?" तर "माझी गुरुदक्षिणा असाही, मुलींशी कसं बोलायची याचं ट्रेनिंग देते मी दादाक." असं सगळं ती म्हणते आणि मग सूर्याचा मित्र म्हणतो, "अगं तुझ्या दादाला नाही कामं आणि तू उठली ट्रेनिंग देता." तर तोपर्यंत दुसरा मित्र म्हणतो, "रवांदे, रवांदे, स्वतःच्या डोक्यावरचे केस गेले म्हणून जळतोस का आमच्यावर तू?" आणि तोपर्यंत कान-बिन ओढला जातो. तर इकडे सूर्य आपल्याच विचारात परत इकडे हरवलाय. दुसरा मित्र म्हणतो, की "तू का ना आपल्या मित्राचं भलं झालेलं पावत नाही?" तर तो म्हणतो, की "अरे त्याच्या भल्याचंच सांगतोय ना मी." तर इकडे रवांदे, रवांदे असा सगळा विषय चाललाय. आता डॉक्टरनी बाई कशी स्वतःची हालत केली बघा त्याने. एकटाच काहीतरी बडबडता, मध्येच अंग काढता. मगाशी तर माझा मुका घेऊ किलो येतो तो आणि मग सूर्य म्हणतो, "ए ब्रो काहीतरी सांगू नको." तर "ए बाय माझे" असं म्हणत तो मित्र उतरतो आणि म्हणतो, "मॅटर सीरियस आहे ना हा?" "अरे सूर्या आता काय करायचं रे?" तर आता काय करायचा असा प्रश्न सगळ्यांना पडलाय. तर इकडे सूर्या म्हणतो, "देवा महाराजा, आता तूच यातून वाट दाखव रे बाबा." तर इकडे घरात काय चाललंय बघूया वैदेहीच्या. आत्या म्हणते इकडे, "मुंबईत इतके वर्ष घरापासून दूर राहायचा कठीण गेला असेल ना गं?" तर वैदेही ते म्हणतीये, "पण अगदीच एकटी नव्हते मी आत्या, मैत्रिणी असायच्या सोबत." तर प्रेक्षकांनो इकडे नले तिच्या लग्नाचा विषय काढ. तर आत्या म्हणते, "आत्ता कित्याक?" तर "कित्याक काय कित्याक? आता नाही तर कधी?" असं काका म्हणतात. तर तो प्रेक्षकांनो आत्या म्हणते, "तू का फक्त मैत्रिणीच होत्या? तुला कोणी मित्र-बित्र नव्हते का?" तर वैदेही विचारते, "म्हणजे?" तर आत्या म्हणते, "अगं, एखादा खास मित्र, कुणी आवडलं नाही का तुला?" असं सगळं इकडे आत्या विषय काढते बरं का. तर आता वैदेही बघा पुढे म्हणते, "आवडला ना." म्हणजे आता काका पण संशयित नजरेने बघतायत. वैदेही कशी सांगते बघा, "म्हणजे खरं तर होता एक मुलगा, आवडला होता मला, म्हणजे अजूनही आवडतोय. आता मी त्याला खूप मिस करतीये." असं सगळं सांगते बरं का वैदेही. आणि आता काका हळू ना वैदेहीच्या पाठीमागे जाऊन उभे राहिलेत आणि ते विचारतात, "खराच?" वैदेहीला तर इकडे हसायला येतंय, पण ती हसू आवरतीये आपलं. काका विचारतायत, "कोण होता गं?" तर आता ना वैदेही म्हणते, "माझ्याकडे ना आमचा एक खूप छान फोटो आहे. दाखवू का मी तुम्हाला तो?" तर "हां, हां. दाखव, दाखव." असं दोघं म्हणतायत. आता दोघं त्यांना भावचळलेत नेमकं हे काय प्रकरण आहे ते. तर तरी सांगत होते, "तू का नको विचारू असं म्हणून." असं आत्या म्हणतायत. तर वैदेहीने तो फोटो काढलाय. पापी वगैरे घेते आधी फोटोची आणि मग तो फोटो दाखवते आणि तो फोटो एका लहान मुलाबरोबरचा आहे. ते बघून ना इकडे तिघं पण हसायला लागतात जोरजोरात इथे, की हा फोटो आहे म्हटल्यावर आणि त्यांचा जो काही संशय होतो तो दूर गेलेला आहे. त्याच्यामुळे इकडे सगळेच एकदम हसायला लागतात आणि एक वातावरण चांगलं झालेलं आहे आणि मग "अगं काय तू वैदेही?" असं म्हणत ना हसतायत सगळी तिघं जणं. तर "छान आहे ना फोटो?" तर "फोटो छान आहे," असं म्हणत आत्या आणि काका दोघं पण म्हणतात. इकडे वच्ची बघा आली आहे इकडे घराजवळ. तर इथे त्या दिव्यामध्ये ना तेल नाहीये. त्यामुळे ती आता काय करते ते बघा तुम्ही. ती आवाज देते जोरात, "शोभे!" तर शोभा आता धावत बाहेर आली आणि ती विचारते, "काय झालं वहिनी?" तर "एक काम सांगितलं होतं तुका, रोज न चुकता ह्या दिव्यात तेल घालायचं." असं म्हणून त्या दिव्याकडे बोट दाखवते आणि म्हणते, "त्यासुद्धा जमत नाही का तुला?" असं विचारते. तर कामाच्या गडबडीत विसरले, "मी आत्ता घालते," असं म्हणत शोभा ना तेल घालायला जाते. पण तिथल्या बाटलीत सुद्धा इथे तेल संपलेलं आहे बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे एखाद्याचे ग्रह फिरले की एकदम फिरतात ना, त्यातलाच प्रकार झालाय आणि ते ते तेल संपलेलं बघून इकडे ना वच्ची बघा कशी करतीये. ते तेल घेऊन येते हां मी असं म्हणत इकडे शोभा जात असते. तर इकडे वच्ची त्या शोभाला अडवते आणि म्हणते, "काम करून हात झिजले तुझे. कामामुळे तुझी खूप धावपळ होता." "अगं पण शोभे,
कामाच्या गडबडीत तू गिळायला विसरलीस का? असा प्रश्न विचारते आणि म्हणते, "नाही ना." "मग ह्या कसा विसरलास तू?" असं म्हणत तिचा जोरात हात झिडकारते आणि आता शोभाना परत इथे रडायला लागले, घाबरले आणि म्हणते, "मला मला माफ करा, चुकलं माझं." असं ती म्हणते इथे. तर वच्ची काय करते, तिचा हातच एकदम घेते ओढून असा आणि तो डायरेक्ट नाही ते दिव्यावर धरतीये आणि "बायो, बायो" असं म्हणत पाठीमागून सुधाकर म्हणत असतो, पण तरीसुद्धा ती ऐकत नाही आणि म्हणते, "ही दिव्याची वात नाही हा, ही माझ्या मनातल्या सुडाची वात हा, जी गेली 25 वर्ष मी तेवत ठेवलंय." असं म्हणून स्वतःच सांगत असते आणि म्हणते, "इला लक्षात तुझ्या?" तर आता प्रेक्षकांनो, "जा बाहेर." असं म्हणून तिचा हात ढकलून देते आणि तिला जायला सांगते तिकडनं. आता काय होणार पुढे ते बघूया आपण. तरी ते "माफ करा आबा, जोपर्यंत तुमची लेक जिवंत हा, तोपर्यंत तुम्ही सांडलेल्या रक्ताचा इसर कोणाक पडू देऊ द्यायचा नाही मी." असं म्हणते आणि त्या दिव्यासमोर इथे हात जोडते. तर तोपर्यंत इकडे ना सूर्या आणि त्याचे मित्र परत दवाखान्यामध्ये आलेले दिसतायत. पण इथे मगाशी ती मुलगी होती ना छोटी, तर गोदी तर तिला ना दम्याचा अटॅक आलाय. त्यामुळे ती इथे अशी तळमळतीये हॉस्पिटलमध्ये. तर त्याची आई म्हणते, "सूर्या काहीतरी बघ, इथे काहीतरी बघ. गोदे, ए गोदे" म्हणून सूर्या हाका मारत असतं. "आपल्याला साटं चोरायला जायचंय. डॉक्टर कुठे आहेत? ओ मामा, डॉक्टर कुठे आहेत? नर्स फोन लावतायत त्यांना." "ओ नर्स, कुठे आहेत डॉक्टर तुमच्या?" तर नर्स म्हणते, "पॅनिक होऊ नका. मी डॉक्टरना फोन केला, येतील त्या. इनिशिएटिव्ह ट्रीटमेंट देऊक सांगितल्या, ती होईल बरी. मामा, मामा ऑक्सिजन घेऊन या पटकन." असं इकडे सिस्टर सांगते. "घे बाय, जा पटकन लवकर." तर तिचा श्वास लागत नाहीये. "गोदे लांब श्वास घे गं," असं इकडे सूर्या सांगत असतो. गोदा तर खूपच पॅनिक झालेली आहे. ती आपली सलाईन लावण्यासाठी सुद्धा हात देत नाहीये. सिस्टर म्हणते, ती सलाईन लावायला हातच देत नाहीये. तर ती गोदाची आई म्हणते, "सूर्या" रडत म्हणते, "अरे आता काहीतरी तूच कर." आता सूर्याला प्रश्न पडलाय, की नेमकं काय करणार तो इथे? त्याला तर खूपच रडायला येतंय आणि गोदाची क्रिटिकल कंडिशन बघता आपल्याला सुद्धा असं भरून येतं एकदम. तर इकडे "सूर्या कर ना काहीतरी" असं परत एकदा गोदाची आई म्हणते. तर सूर्या आपले डोळे पुसतो आणि आता तो काय करतो हे बघूयात. पण तत्पूर्वी पेडणेकर बाहेर येतात आणि हाक मारतात, "वच्छे, अगं पंचायतीत मीटिंग असा, येतलस तू? तर तुम्ही जाऊन येवा." असं वच्ची सांगते पेडणेकरांना, पण पेडणेकर हळूच म्हणतात, "विषय देसायांचा असा." आणि मग देसायांचे नाव ऐकल्यावर मात्र वच्ची म्हणते, "तुम्ही व्हा पुढे, मी माझ्या वेळेत येतले." असं म्हणते आणि निघून जाते. तर आता पेडणेकर सुधाकरकडे पण बघतात, तर तो म्हणतो, "मी आलोच." असं म्हटल्यानंतर पेडणेकर स्वतः हसतात आणि इकडे बाहेर पडतात. पण तोपर्यंत दवाखान्यात सूर्या काय करतोय बघूया. "उगाच तमाशा करू नका, आरोग्य केंद्र आहे, याचं तरी भान ठेवा." असं इकडे नर्स ओरडत असते. तर सूर्या म्हणतो, "तमाशा? अहो, तुमच्या या केंद्रामध्ये काही सोयी नाहीत. त्या मुलीला तुम्हाला आवरता येत नाहीये. आता मी म्हणीन तेच होणार. अहो, असं करू नका प्लीज दरवाजा उघडा." असं इकडे ना सिस्टर परत म्हणत असते. पण आता दरवाजा उघडलाय तर "सुलक्षणा" असं म्हणत ना म्हणजे बहुरूपियाचं रूप घेऊन इकडे सूर्य आलाय आणि तो पडतोय बरं का. आणि म्हातारबुवा, "कोण म्हातारा?" "मी म्हातारा नाही." असं म्हणून ती सांगत असते. तर प्रेक्षकांनो इकडे आता पंचायतीचं वेगळंच चाललंय. "ओ काय चाललंय? कुणाची वाट बघतोय आपण?" असं एकटा माणूस म्हणतो तिथला. तर "गावच्या मालकिणीची" असं सुधाकर म्हणतो. तर इकडे प्रेक्षकांनो तो मुलगा म्हणतो, "काय, काय, 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 काय? काय बोलला? गावच्या मालकिणीची?" असं म्हणत तो हसायला लागतो आणि म्हणतो, हे असल्या स्वघोषित मालकिणीला ना आम्ही अजिबात भीक घालायचो नाही. तर बारक्या पोरांचा या ग्रामपंचायतीच्या कामात काय काम आहे?" तर तो चिडून म्हणतो, "या बारक्या पोराचा हात लागला ना तुझ्या तोंडावर, तर आता असं म्हणत ना सगळे दोघांना शांत करतात. तर प्रेक्षकांनो बघूया पुढे काय-काय घडणार आहे ते, कारण देवळातला पण प्रसंग दाखवलाय. कारण इकडे आत्या म्हणते, "सरपंचांनो, त्या दिवशी देवाच्या कामात आडकाठी केल्यान तिने, तर देवी आईसमोर मानकऱ्यांचो अपमान झालो हा." असं म्हणत इकडे वच्छिल्बा बोललेली असते. तर ते दाखवतंय परत. ओटी भरायचा कार्यक्रम होणार नाही आणि आता पंचायतीचा अपमान करते ती, असं सगळीकडे बोलणं चाललंय. तर भाई आता बघा ना, वातावरण चिघळतंय, फोन लावून बघा तुम्ही, असं म्हणत भाईंना आता म्हणजेच पेडणेकरांना फोन लावायला सांगितलंय. तर आता वत्सलाला फोन गेलाय बरं का, बयोला फोन गेलाय. बयो काय उत्तर देते ते बघाच तुम्ही. ऐकून ना असं चाट व्हाल. बाई म्हणत असतात, "खय असा तू? माणसं खोळंबल्या तिथे." तर बयो म्हणते, "या विचारूक फोन केलंस तू? शेतकरी पावसाची वाट बघता म्हणून त्याका किंमत आहे. तो जर येळेत इलो
तर कुत्रं पण विचारायचं नाही त्याका. "इलं लक्षात" असं म्हणते आणि फोन कट करून टाकते. पण इकडे दवाखान्यामध्ये आता आजोबांची मजा फारच चालली "तू मला आजोबा म्हटलंस, तर मी तुला माझ्या वाहनाने मारीन. कुठे गेली ती माझी वाहन?" असं म्हणत की नाही ते पायातली चप्पल काढत असतात. "अहो तुम्ही टेन्शनमध्ये दिसताय. तुमची बायको हरवली का?" असं सूर्याचा मित्र म्हणतो. तर इकडे ते आजोबा हसत-हसत म्हणतात, "हां, माझी बायको? इकडे मी तुका काय सांगतो, दरवर्षी ना कवडेवाड्याच्या जत्रेत मी माझ्या बायकोचा हात सोडून देतो." असं म्हणून सांगतात. "अरे तुमका हरवली नाही, तिला सोडून दिली." असं म्हणून ना इकडे हसायचा जोक करतायत सगळीजण. "आजोबा, पण काय आहे, ही सुलक्षणा कोण आहे?" असा प्रश्न विचारतोय बरं का दुसरा मित्र. आणि "सुलक्षणा कोण आहे? तुला कुठे गेली माझी सुलक्षणा?" असं पेशंटना पण विचारतायत. आणि मग तो म्हणतो, "कुठे आहे माझी सुलक्षणा? इथं आहे वाटतं माझी सुलक्षणा." असं म्हणून, "सुलक्षणा" असं म्हणता गोदाकडे हाक मारतायत. आता प्रेक्षकांनो, इथनं मोठे पुढे मजा घडणार आहे. कारण तुम्ही बघाच, वच्चीची गाडी येतीये, तर ती ड्रायव्हरला सांगते, "थांब रे, हायसून नाही, पुलावरून घे, लवकर पोहोचू." तर "बयो, पुलावरून गाडी अलाउड नाहीये." तर वच्ची म्हणते, "आपल्याला सगळं अलाउड आहे, घे." आणि आता पुलावरनं गाडी घालतायत बघा बघा, पूल एवढूसा चिंचोळा पूल आहे तो. ती वत्सलाची गाडी पुलावरनं इकडे घालतायत आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो वैदेहीची गाडीसुद्धा तिथे येऊन आडवी लागलेली आहे. आता पुढे काय घडणार? या दोघींची म्हणजे जी काही हमरी-तुमरी होणार आहे ती होणार का? कोण माघार घेणार बघूया. कारण इकडे वैदेही पण म्हणते, "गाडी मागे घ्या." तर वत्सला म्हणते ड्रायव्हरला, "तिला मागे घ्यायला सांग गाडी," असं म्हणून. वैदेही तर काय हटत नाहीये. ती गाडीवर तिथेच उभी आहे. ड्रायव्हर पण सांगत असतो, "गाडी मागे घ्या, गाडी मागे घ्या." खरं वैदेही घेत नाही आणि वैदेही पण जोरजोरात हॉर्न वाजवतीये, तरी ती सुद्धा गाडी काही हलवत नाही. आता शेवटी वैदेहीने कंटाळून आपलं हेल्मेट वगैरे काढलंय. गाडी जवळ आली, ती गाडीच्या काचेवर टकटक करते आणि म्हणते, "इथून फोर व्हीलरला जायला परवानगी नाहीये. बोर्ड वाचला नाही का तुम्ही? प्लीज गाडी तुम्ही मागे घ्या." आणि असं म्हणत तो वैदेही जात असते तोपर्यंत वत्सला म्हणजेच बयो हाक मारते आणि म्हणते, "ए फडफड." आणि आता वैदेही ना मागे वळून बघते आणि गाडीच्या काचेजवळ पुन्हा एकदा येते आणि आता वत्सला म्हणजेच बयो गाडीची काच खाली घेते. वैदेही तिकडनं बघतीये. वत्सला म्हणते, "काय?" तर तोपर्यंत वैदेही विचारते, "काय म्हणालात?" तर लगेच वत्सला म्हणते, "जीव वर आलं तुझं? तर चूक करता ते करता वर मलाच माज दाखवताय?" असं वैदेही म्हणते आणि म्हणते, की "रस्ता काय तुमच्या मालकीचा आहे का?" तर लगेच बयो म्हणते, "रस्तो नाय, अख्खं गाव माझ्या मालकीचा असा." नशीब समज, तू जित्ती रवलंस. तर वैदेही म्हणते, "अहो तुम्ही काय बोलताय? शांतपणे सांगतीये मी गाडी तुमची तुम्ही गाडी मागे घ्या, नाहीतर मग रीतसर कायद्याने गाडी मागे घ्यायला लावीन." असं वैदेही शांतपणाने म्हणते. तर लगेच गावात नवीन इलास, काय सांगतोय तो मेंदू उघडं ठेवून नीट ऐक, असं बयो म्हणते वैदेहीला आणि म्हणते, "इथे कायदो मीच, जज सुद्धा मीच आणि हुकूम फक्त माझोच. काय समजलास? इलं लक्षात?" असं म्हणते. "चल भंगार मागे घे तुझं," असं पण म्हणते बरं का गाडीकडे दाखवून इकडे. तर वैदेही शांतपणाने म्हणते, "नाही घेणार. जिथे चूक माझी नाही, तिथे मी माघार कधीच घेत नाही." असं इकडे शांतपणाने वैदेहीने सडेतोड उत्तर दिलंय बरं का इकडे आणि टशन दोघींची असली दाखवली ती सुद्धा वैदेही काय करते बघा, गाडीवर जाऊन बसते आणि हेल्मेट वगैरे आपलं सगळं लावते. कुणी सुद्धा गाडी इथे मागे घेत नाही प्रेक्षकांनो. 2 मिनिटं गाडी तशीच तिथे आहे. वैदेही सुद्धा गाडी लावून उभी आहे आणि बयोची गाडी सुद्धा तिथेच आहे. आता नेमकं घडणार आहे काय? माघार कोण घेणार? कारण वैदेहीचं म्हणणं पण बरोबर आहे. "चल घे पुढे गाडी," असं इकडे बयो सांगते ड्रायव्हरला आणि इकडे वैदेही सुद्धा गाडी आपली रेस करते. आता जरासंच अंतर कमी आहे बरं का प्रेक्षकांनो दोघींच्याही गाडीमध्ये. नेमकं आता बाकीचे गावकरी सुद्धा येऊन उभे राहिलेत. काय घडणार? आता गाडी पुढे जाणार एकदम का काय घडणार? तोपर्यंत इकडे बयोचा फोन वाजतोय. बयो फोन घेते आणि "वच्ची 5 मिनिटात आली नाहीस ना, तर निकाल देसाईंच्या बाजूने लागतलं." असं इकडे अण्णा सांगतात आणि म्हणतात, "पाऊस, पाणी, शेतकरी सगळं बस खेळत तू." असं म्हणतात आणि ठेवतोय फोन. म्हणजे बरोबर की नाही जशी पिन मारायची तशी त्यांनी मारलेली आहे आणि तो फोन ऐकल्यामुळे इकडे वत्सला म्हणते, "घे मागं गाडी." कारण तिला तर आता पंचायतीत पोहोचणं फार गरजेचं आहे. त्यामुळे ती माघार घेते, गाडी मागे घेते आणि वैदेही गाडीकडे बघून हसते आणि मग ती गाडी वैदेही पुढे घेते आणि वत्सला बघा कशी बघतीये तिच्याकडे. आता ह्या दोघींचं एक नवीनच काहीतरी युद्ध आपल्याला बघायला मिळेल असं वाटतंय. त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल कारण येणारे एपिसोड खरंच इंटरेस्टिंग असणार आहेत. तर इकडे आजोबा आलेत ते. बघू बरं
माझी सुलक्षणा कुठे आहे? इथे कोण झोपलंय? आजोबा, अहो, पोरीचं नाव सुलक्षणा कोण ठेवतलं?" असं तर विचारतो तो मंगेश. "तर तुझं नाव काय असा?" असं म्हणत सूर्या परत एकदा आजोबांच्या टोनमध्ये विचारतो. तर "मंगेश" असं म्हणून सांगतो. "रेड्याचं नाव मंगेश असू शकता, तर पोरीचं नाव सुलक्षणा का असू शकत नाही?" असं म्हणत जोक करतात. आता गोदाना खरंच शांत झाले आणि म्हणते, "माझे फेव्हरेट आजोबा, तर दिसायला कशी कशी आहे तुमची ही कोंबडी, कशी सुलक्षणा?" तर सुलक्षणा असं म्हणत इथे ना आजोबा येऊन बसलेत. "अरे, या सुलक्षणा ना, ही अगदी या मुलीसारखी गोड होती. चोच तिची गोड होती, नाक तिचं व्यवस्थित होतं, असं सगळं डोळे निरागस होते." असं सगळं की कौतुक करतोय बरं का गोदाचं हे सूर्या. आणि आता सगळं वातावरण जरा म्हणजे स्टेबलला आली आहे गोदा. कारण ती स्टेबलला येण्यासाठीच हे सगळं नाटक केलेलं आहे सूर्याने. इकडे आईसुद्धा हसायला लागते, पॅनिक झालेली होती ती पण. ती सुद्धा हसायला लागते कारण सूर्याने शांतपणाने परिस्थिती इथे हाताळली आहे. थोडीफार मजा करतोय सूर्या इथे. काठी-बिटी घेऊन मारायचं साठी नाचतो एकमेकांच्या पाठीमागे. आता पण तोपर्यंत प्रेक्षकांनो, हे सगळा प्रकार चालू आहे. तोपर्यंत इथे डॉक्टरने सुद्धा एंट्री घातली आहे. त्याच्यामुळे आता वैदेहीला बघून इकडे सूर्य आपला सगळा अवतार काढून टाकतोय जो काही आहे तो. कारण आता वैदेही काय उत्तर देणार या प्रकारावर हे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. ती ओरडेल सूर्याला की नेमकं काय घडेल? कारण इकडे सूर्याने जे काही केलंय ते गोदाला शांत करण्यासाठी, स्टेबल करण्यासाठी केलंय हे आपल्याला माहिती आहे. पण बघूया पुढे काय घडणार आहे ते. तर इकडे पंचायतीमध्ये ना येतंय, वच्ची येते. तर मुळात या सभेत काय अर्थच नाहीये. हे बघा जमिनीचा सातबारा आमच्या नावावर आहे. तिथे आम्ही घर बांधू नाही तर ताजमहाल, गावचा काय संबंध? हे बघा, असं कसं म्हणताय तुम्ही? असं म्हणत पेडणेकर शांतपणाने समजवत असतात. ते म्हणत असतात, "अहो वहिवाटीची जागा असते ती. आता तिथनं वहिवाट केली म्हणजे तुम्ही जर तिथे काहीतरी बांधलत, तर लोकांची कुचंब बनावतली, होय की नाही?" तर इकडे त्यांनी दुसरी वाट शोधावी असं तो माणूस म्हणतो. "अरे काय डोकं-बिका फिरलं का रे तुझं? आमची वाट अडवणारा तू कोण? आणि तुझा जो काही सातबारा आहे ना, तो घाल चुलीत. अरे तो घाल मोडीत सगळं जे काही असेल ते." आता तो माणूस आहे ना, तो धावून येतो मुलगा जो काही दाखवलाय, तो धावून येतो सुधाकरच्या तो अंगावर. आता वरद म्हणून ती आई त्याला हाक मारते म्हणजे आत्या हाक मारतीये, "अरे चर्चा करून ह्याच्यातनं काहीतरी मार्ग काढूया." तर "नको शिकू रे बाबा," असं म्हणत वरद बोलत असतो. तर आत्या म्हणते, "तुम्ही जरा शांत बसा." तर इकडे पेडणेकर परत म्हणतात, "हे बघा, मी काय म्हणतोय, एकदा माझं ऐकून तर घ्या तुम्ही. बसा, बसा, सगळ्यांनी बसा." असं सगळं परत पेडणेकर शांतपणाने घ्यायचा प्रयत्न करत असतात, बोलायचा प्रयत्न करत असतात. तर मी काय म्हणते असं म्हणत ते म्हणतात, "कसं असा, हे बघा गावातली माणसं ही आपलीच असतात. आता जर का तुम्ही वाट बंद केलीत, तर त्या माणसांनी काय जंगलातून काट्याकुटानी जायचंय का?" असा प्रश्न विचारतात. "त्यांची कामं नाही का खोळंबणार? आता हे बघा गाववाल्यांचं भलं कशात आहे, हे मी सांगायची गरज आहे का?" तोपर्यंत वरद म्हणतो, "गावचं भलं कशात आहे, हे तुमच्याकडून शिकायची वेळ नाही आली हां आमच्यावर." म्हणजे आता वरदने तोंड सोडलंय खरं तर. या तांडेलांची सवयच असा, दुसऱ्यांच्या मालमत्तेवर स्वतःचा हक्क दाखवायची. आज आम्ही घातलेलो बांध कोसळून घालतील, उद्या त्याच बांधावर म्हणजे त्याच जागेवर स्वतःचा झेंडो लावतील, असं तो माणूस पण म्हणतो. पण तोपर्यंत इकडे पेडणेकर म्हणतात, "तुम्ही विषय भडकवू नका." तर वरद एकदम जवळून म्हणतो, "ए चुप रे बाबा, तू चूप. अरे काय आहे?" आणि आता तो लायकीच काढतोय बरं का. "अरे पारगावच्या भावी आमदारासमोर तू असली फालतूची बडबड करतस हे आहे ना, तुका डोकं आहे ना?" असं विचारतो आणि म्हणते, "मुळात सरपंचात तुम्ही माका एक गोष्ट सांगा, या माणसाला इथे आपल्या गावच्या सभेत इथे बसायचा हक्क कुणी दिला कुणी?" असा तो विचारतोय बरं का वरद आणि मग सगळे असे शॉक होऊन एकमेकांकडे बघतात. कारण तेवढ्यात प्रेक्षकांनो वच्ची पण इकडे आली आहे. वरद इकडे म्हणतो, "मुळात या माणसाचा या गावचा संबंध तरी काय? अरे तुझी लायकी नसताना" असं म्हणून पुढे बोलणार तोपर्यंत वच्ची म्हणते, "बास." तर सुधाकर म्हणतो, "बायो इली" आणि वच्छी बघा कशी बघतीये म्हणजे वत्सला कशी बघतीये बघा. आता इथून पुढे आपण बायोच म्हणत जाऊया म्हणजे आपला गोंधळ नाही होणार. बायो आल्यावर सगळीजण जवळ-जवळ उठूनच बसतात आणि बायो जाऊन काय करते, वरच्या एक साणकन वाजवते बरं का जोराची. एकदा नाही, दोनदा नाही, सटकन 2 बसतात बरं का. वरद बिचारा गालावर हात ठेवून उभा राहतो. तर आत्या आता मध्ये जाते, "अगो काय करतेस?" असं म्हणते आणि हात मध्ये घालते. आपल्या मुलाची चूक पण कबूल करते बरं का इकडे आत्या. पण ती कशी करते ते बघा हां तुम्ही. आता इकडे ना दोघी एकमेकींकडे टशन देऊन बघतायत आणि बायो पुढे म्हणते, "कळली?
तुझी लायकी कळली का तुका? असं विचारते. म्हणते, "चल माफी माग," असं सांगते बरं का. आता वरद बघा कसा एकदम चिडून बघतोय. तोपर्यंत दवाखान्यात इथे काय चाललंय बघा. आता इथे वैदेही ना शांतपणाने येऊन गोदाजवळ बसतीये. गोदाला म्हणते, "झोप बाळा, बरं वाटतंय ना तुला?" असं विचारते आणि म्हणते, "ताई छान औषध लावेल हां." असं म्हणत ना गोदाला छान गोंजारते, हातावरून हात फिरवते आणि म्हणते, "तुला नक्कीच बरं वाटेल. अजिबात दुखणार नाही. शांत, एकदम शांत राहा." आणि तिला बोलण्यात गुंतवते तोपर्यंत तिकडे सिस्टरनी तिला सलाईन लावलेला आहे. असं म्हणते गोदा हळूच. तर वैदेही म्हणते, "झालं, झालं, झालं. हे बघ झोप हां आता तू, पडून राहा." असं म्हणून सांगते ती. आणि आता प्रेक्षकांनो सूर्य हाक मारतो, "डॉक्टर मॅडम सॉरी हां, आम्ही ते सगळा गोंधळ." तर वैदेही हसते त्याच्याकडे बघून आणि म्हणते, "थँक यू." तर सूर्य एकदम चक्कून म्हणतो, "काय म्हटला तुम्ही?" तर लगेच ना वैदेही म्हणते, "थँक यू. जे तू ऐकलंस तेच मी म्हटलं. अरे खरं तर मला यायला खूप उशीर झाला होता आणि गोदाला शांत करणं खूप गरजेचं होतं. त्याच्यामुळे तू जे काही केलंस ते योग्य केलंस. तू सहज सगळं मॅनेज केलंस योग्य पद्धतीने. त्यासाठी थँक यू. तर जरा चिमटा काढ रे," असं म्हणून सांगते. तर सूर्याचा मित्र मंगेश दुसऱ्या मित्राला चिमटा काढतो आणि गोंधळ वाढतो. तर तोपर्यंत वैदेही म्हणते, "अरे हळू-हळू आत्ताच स्टेबल झालीये ती." आणि आता प्रेक्षकांनो वैदेही जात असते तोपर्यंत सूर्य हाक मारतो म्हणतो, "डॉक्टर मॅडम थँक यू हां." तर वैदेही म्हणते, "कशासाठी?" तर सूर्या म्हणतो, "तुमच्या थँक यूसाठी थँक यू." असं म्हणते. तर वैदेही, "झालं परत सुरू तुझं?" आणि म्हणते, "आता दिवसभर असाच राहणार आहेस का तू? तर तुम्हाला आवडत असेल ना तर राहतो." तर तोपर्यंत वैदेही म्हणते, "बाहेर, प्लीज बाहेर व्हा सगळे. ती आत्ता स्टेबल झालीये. तुम्ही सगळे बाहेर जा." तर म्हणजे थँक यू म्हटलं, पण बाहेर काढायला विसरल्या नाहीत तुम्ही, असं म्हणत सूर्या इथे म्हणतो परत आणि म्हणतो जातो. "ए गोदे, हे बघ तुझ्यासाठी किलोभर साखर साठं आणि चिंचा ठेवल्यात. लवकर बरी होऊन ये तू." असं म्हणत इकडे सूर्या परत म्हणतो आणि "मंग्या चला," म्हणून त्या दोघा मित्रांना हलवतो. तर प्रेक्षकांनो इकडे गोदा सुद्धा इथे छानपैकी हसून त्याला रिस्पॉन्स देते. बयो इकडे म्हणतीये, "माफी मागतेस का नाही तू?" तर तोपर्यंत आत्या म्हणते, "एक मिनिट आता बघा पुढे काय होतंय ते." म्हणते, "माझ्या झिलान चुकीचे शब्द वापरले असतील, पण त्याच्यावर हात उगारून तू खूप मोठी चूक केलंस." असं इकडे आत्या म्हणते. तर वरद पण तिकडे हाट असं करून तिकडच्या साईडला निघून जातो बरं का. खुर्ची-बिर्ची रागाने फेकतोय तो. तर पंचायतीत तो म्हणून फक्त हात उगारलंय मी. जर बाहेर असतो ना, तर मात्र अख्खं थोबाड उचकाटलं असतंय त्याका. तर वच्ची असं म्हणत आत्या ओरडते. तर इकडे वच्ची म्हणजेच बयो म्हणते, "आवाज बंद." दोघी एकमेकींना फुल टशन देतात बरं का भर पंचायतीमध्ये इथे. तर बयो म्हणते, "अगं तुमच्याकडनं ना संस्कारांची अपेक्षाच नाय. म्हणान तुझ्या पोटी असा धोंडो जन्माला इलो." आता वच्छीची पाठ, बोटं उमटली असं तोंडावर. बघूया काय फरक पडतो का काय? सुधाकरा असं म्हणत म्हणते, "बिल्डोजर फुलं बांधावर" असं म्हणून ऑर्डर दिली बरं का इकडे. आता बघा प्रेक्षकांनो, बयो म्हणते, "झालो निर्णय." तर आत्या म्हणते, "निर्णय सांगणारी तू कोण? ही माणसं ऐकून घेतील, पण मी नाही ऐकून घ्यायचे." आता आत्या पुढे म्हणते, "आता तर तू बुलडोझर मागवच. मी पण बघतोय बाण कसं कोसळतलं तो." तर इकडे बयो म्हणते, "देवळात घेतलेली शपथ इतक्या लवकर पूर्ण होईल असं वाटलं नव्हता. काय शपथ घेतलेली आहे आठवते का तुम्हाला?" बयो म्हणते, "तुम्हा देसायांच्या कुळातल्या सगळ्यांचं नायनाट करून त्यांच्या 13व्याचं जेवणार नाही ना, तोवर आईची ओटी भरणार नाही. ही वत्सला तांडेल भरणार नाही." असं म्हटलेलं असते ते आठवते. म्हणजे परत एकदा दाखवते. तर बयो म्हणते, "हरकत नाही. सुधाकरा मध्ये कोणी आडवा इलोच तर त्याका चिरडून टाकायचा." तर इकडे सुधाकर हसतोय. तर बयो म्हणते, "पण बांध आज तुटू कसं होयो?" असं म्हणून सांगते बरं का इकडे. आणि म्हणते, "तांडेलांच्या हक्काचं टेंडर स्वतःच्या घशात घातलास काय तू? पार गावाचं पाखरू पण घरट्यावर स्वतःचा हक्क सांगत नाही. त्याच्यात पण या वच्छीचं वाटो म्हणून सांगतय. वच्छीचो काटो अन वच्छीचो वाटो जर कुणी गिळ्यान तर गळो चिरडल्याशिवाय राहणार नाही त्याचा मी." असं म्हणत इकडे वत्सलानं धमकी दिली बरं का. आणि म्हणते, "इला लक्षात." म्हणजे वरदकडे बघून म्हणते बरं का. तर वरद आपला गाय चोळत तो पण इकडे ना खुन्नस देतोय बरं का बयोला.
पण पेडणेकर मात्र इकडे दोघांकडे बघत नकारार्थी मान हलवतायत. आता वैदेहीला तोपर्यंत फोन येतोय. "हॅलो सानू, अगं तू माझी कशी आठवण काढलीस? वैदू तुला एक फोटो पाठवलाय बघ." असे सानू म्हणते, तर सानूचा फोटो जो काही पाठवलेला तो बघते आणि वैदेही इकडे म्हणते, "तिरामिसू." आणि आता प्रेक्षकांनो हे बोलणं जे काही आहे ते मागून ना सूर्य ऐकतोय बरं का. "तिरामिसू खातीयेस तू?" "अगं यार सानू, तू मुद्दामून करतेस ना? तुला माहितीये ना इथे कुठे मिळत नाही, मला खूप आवडतं ते." आता सूर्या हे सगळं ऐकून म्हणतो, "तिरामिसू सापडलो. डॉक्टर मॅडमच्या हृदयाचो रस्तो सापडलो." तर वत्सला म्हणजेच वयो आपला निर्णय ऐकून तिकडनं बाहेर पडत असते. आता ह्या चौघांचे फोटो बघा कसे दाखवलेत ते. प्रेक्षकांनो उद्याच्या भागात इथे काहीतरी वेगळंच घडतंय. पेडणेकर इकडे खाली पडतायत. पण दवाखान्यामध्ये इकडे बयो म्हणते, "ए फडफड, आम्ही या गावचे मालक आहोत." तर वैदेही म्हणते, "बास झालं, हा माज बाहेर ठेवायचा." पण बयो म्हणते, "डॉक्टरकीचा तुला लय माज आलाय ना, तर आता माझ्या घोवाक तूच बरं करतलंय. कोणी का मदत करायची नाही. जोवर त्यांचा श्वास सुरू आहे, तोपर्यंत तुझा श्वास सुरू आहे." असं एक धमकी दिली आहे बरं का. पण इकडे ऑक्सिजन सिलेंडर सुद्धा संपत आलाय. नेमकं आता काय घडणार? वैदेही भाईंना कसं बरं करणार? ऑक्सिजन सिलेंडर कसा मिळवणार? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कळतील उद्याच्या भागात. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.